सो हाय फ्रेंड्स, चला मी झालेले आहे तर रेडी आणि आपण निघतो एक 5 मिनिटात इस्कॉन टेम्पलला, जे की आहे एकदम पीसफुल आणि मी तिकडे करणार आहे मस्त शूट. आणि तिकडे गेल्यानंतर ॲक्च्युली मी जरा शांत माझा वेळ पण घालवणार आहे. हे मंदिर आहे कोंडव्याला. बऱ्याच जणांनी हे मंदिर पाहिलं पण असेल, नसेल पाहिलं तर आपल्या ब्लॉगमध्ये नक्की बघा आणि तिकडे व्हिजिट करा. मी तर आज बऱ्याच दिवसानंतर ठरवल्यानंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आज व्हिजिट करते तिकडे. तर तुम्ही पण नक्की त्या प्लेसवरती व्हिजिट करा. आज आपण करणारच आहोत. आपल्या ब्लॉगमध्ये काय ना काहीतरी एक्साइटमेंट असणार आहे. तर हा ब्लॉग नक्की सगळा पूर्ण बघा आणि भेटूया आता तिकडे आपण. बाय बाय. तर फ्रेंड्स, मी पोचलेले आहे इस्कॉन टेम्पलजवळ. मंदिर अजून उघडायला वेळ आहे, तोपर्यंत आपण पाहूयात गोविंदाज रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच आपल्याला पाहायला मिळते येथील सुंदर आणि सुबक असे इंटिरियर. खरंच खूप छान बनवलेलं आहे. आणि मग आपण आस्वाद घेणार आहोत इथल्या शुद्ध आणि सात्विक अशा पदार्थांचा, जे की कांदा व लसूण न घालता बनवण्यात आलेले आहेत. तर चला फ्रेंड्स, आता आपण जात आहोत मुख्य दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात गोमातांचे पूजन केल्यानंतर आणि गोघास दिल्यानंतर आपण इथे गोघास देऊ शकतो गोमातांना आणि पूजनही करू शकतो. ते केल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असे गार्डन पाहायला मिळते, जे की आहे गुलाबांनी सजलेले आणि खूप मोठ्या एकरमध्ये सुंदर अशी गुलाबाची फुलं लावण्यात आलेली आहेत. तिथून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते जसे श्रीकृष्ण कालिया मर्दन करत आहेत असा भव्य देखावा. आणि त्याच्याच बाजूला आहेत सुंदर असे कारंजे, जे की रात्री चालू असतात. आणि हाच तो भव्य मंदिराचा परिसर, जिथून आपण आतमध्ये आता जात आहोत. तिथूनच थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल एक छोटंसं तळं आणि तळ्याच्याच बाजूला एक सुंदरसं मंदिर. हे मंदिर आहे तुलसी मातेचं. तुलसी देवीचं महात्म्य इतकं मोठं आहे की जेव्हा गोवर्धन पर्वत भगवंताने उचललं होतं, तेव्हा तो जो फेस्टिवल झाला, तेव्हा गोवर्धन पर्वत आणि सगळं म्हणजे जे ब्रजवासी लोकांनी जे अन्न त्यांना हे केलं, प्रदान केलं, ते सगळं स्वीकार केलं त्यांनी. आणि ते थांबत नव्हते. ते म्हणते अनियोर अजून अन्न द्या, अजून अन्न द्या. पण ते थांबतच नव्हते. मग शेवटी सगळे ब्रजवासी लोक भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटले, आता कसं आपण हे करायचं? आपण त्यांना पाहिलं तरी देऊ शकतो, पण ह्याला काय लिमिटच नाही आहे. मग कृष्ण म्हटले की काय काळजी करू नका. मग त्यांनी फक्त एक तुळशीचं पान घेतलं आणि गोवर्धनच्या वरती ठेवून टाकलं. तेव्हा गोवर्धनाने ढेकर दिलं की मी संतुष्ट झालो आता. मग ते तुलसी महात्म्य आहे. तुलसीचं महात्म्य इतकं मोठं आहे की तुलसी ही भक्तिप्रदायिनी आहे. म्हणून तुलसी देवीचं आपण हे केलं पाहिजे. हे तुलसी देवीचं मंदिर आहे, हे तुम्हाला समोर दिसतंय ते. तर फ्रेंड्स, आम्हाला आत्ता केशव प्रभूजी इथले भेटले इस्कॉन टेम्पलचे. तर त्यांनी खूप सुंदर माहिती दिली तुलसीबद्दलची आणि खरंच त्यांच्यामुळे मंदिरसुद्धा पाहता येते व्यवस्थित, जे की मी फर्स्ट टाईम आलेली इथं मंदिरामध्ये. आणि खूप छान एंट्री तर खूप छान होती. आणि मगाशी आपण ते गोविंद वगैरे ते सगळं बघितलंच आपण तिथे गेल्यानंतर. ते रेस्टॉरंट पण खूप छान आहे, टेस्ट पण खूप छान होती. आणि आता आपण हे सगळं मंदिर फिरून बघूयात इस्कॉनचं. फ्रेंड्स, आता मी निघालेली आहे मेन मंदिरामध्ये छान दर्शन घ्यायला.
आत्ता आपण पाहत आहोत भव्य हॉल झुंबर असा अतिशय सुंदर देखावा. हे मंदिर 2013 मध्ये उघडण्यात आलेले आहे. पुण्यातील सर्वात मोठे मंदिर म्हणून हे राधाकृष्ण मंदिर ओळखले जाते. बाहेर आल्यानंतर आपण पाहत आहोत सुंदर अशा सुबक कलाकृती ज्या की श्रीकृष्णांच्या कहाणीवरती निगडीत आहेत आणि नृसिंह स्वामींच्या पण अतिशय सुंदर अशा कलाकृती इथे पाहायला मिळतात. आपण पोचलेलो आहोत बालाजी मंदिरामध्ये आणि आता दर्शन घेत आहोत श्री बालाजी यांचं. अतिशय सुंदर अप्रतिम मंदिर उभारण्यात आलेलं आहे. प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला 5 मूर्तीचं दर्शन होतं. या 5 मूर्ती म्हणजेच बालाजींचे 5 रूप आहेत. तर फ्रेंड्स मी आता पोचलेली आहे इस्कॉन टेम्पलच्या इथल्या एका गिफ्ट शॉपमध्ये. अतिशय सुंदर गिफ्ट शॉप आहे, तर आपण बघून घेऊया ते सगळे. मी त्या गिफ्ट शॉपमध्ये गेले होते. खूप सुंदर आहे सगळं घेण्यासारखं. बरीच शॉपिंग झाली तिथे, त्यामुळे मला ॲक्च्युली बाहेर पडायला खूप लेट झालेलं आहे. फ्रेंड्स सगळं दर्शन पूर्ण झाल्यानंतर आता मला खूप उशीर झालेला आहे या मंदिरातून जायला. पण अतिशय सुंदर अप्रतिम मंदिर आहे. नक्की व्हिजिट करा ह्या मंदिरामध्ये. आणि एवढी गर्दी आहे मंदिरात. सो हाय फ्रेंड्स, मी जस्ट पोचते आता इस्कॉन टेम्पलमध्ये. बघा, अरे थांब 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 थांब, तुला पण भेटणार आहे. थांब जरा, थांब थांब थांब, खाली उतर खाली उतर. हो हो. ॲक्च्युली तिकडे मला ब्लॉग नाही शूट करता आला लास्टवाला, कारण खूप गर्दी होती आणि काय आवाज आला नसता. म्हणून मग मी आता घरी येऊन ब्लॉग थांबवते आपला. नक्की व्हिजिट करा फ्रेंड्स त्या प्लेसवरती. खूप सुंदर अप्रतिम मंदिर आहे आणि बऱ्याच लोकांनी पाहिलेलं पण असणार आहे, कारण खूप फेमस टेम्पल आहे. पुण्यातलंच काय, पूर्ण महाराष्ट्रातलं फेमस टेम्पल आहे. अतिशय सुंदर बालाजी टेम्पल पण खूप छान आहे. अशा बऱ्याच गोष्टी तिकडे गेल्यानंतर पाहायला मिळतात. आणि ब्लॉगमध्ये तर बघाच, पण स्वतः तिकडे एकदा व्हिजिट करा नक्की. तिकडे गोविंदाच रेस्टॉरंट तर अतिशय अप्रतिम आहेत आणि टेस्ट मस्त एकदम. तर असा माझा हा छोटासा ब्लॉग नक्की बघ. सो आपला ब्लॉग नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला फ्रेंड्स, हरे कृष्णा, रामकृष्ण हरी.